लोकसभा निवडणुकीचं बिगुल वाजलेलं आहे। या निवडणुकीतही राजकीय पक्षांनी सिनेसृष्टीतील अनेक कलाकारांना उमेदवारी दिलेली आहे आणि निवडणुकीच्या रिंगणात त्यांना उतरवलेलं आहे। मागील जवळपास दशकांपूर्वीपासून सिनेसृष्टीतील कलाकारांना राजकीय पक्षांमध्ये सामील करून निवडणूक लढवणं असा ट्रेंड गेल्या काही निवडणुकांमध्ये वाढलेला आहे। यावेळी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाने सर्वाधिक कलाकारांना उमेदवारी दिलेली आहे। आधीही अनेक अभिनेत्यांनी राजकारणामध्ये आपलं नशीब आजमावलेलं आहे। या यादीमध्ये अमिताभ बच्चन, राजेश खन्ना, गोविंदा, रजनीकांत यांच्यासह अनेक अभिनेत्यांच्या नावांचा समावेश आहे। पण राजकारणामध्ये नेत्यांना अभिनेते कशाला हवेत या संदर्भातली चर्चा आजच्या जेम विशेषमध्ये। त्याचं निमित्त आहे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी काही दिवसांपूर्वी काँग्रेसमधून भाजपात आलेला अभिनेता गोविंदावर काही गंभीर आरोप केले आणि अभिनेत्यांची राजकारणात गरज काय हा सवाल उपस्थित केला। काय म्हणाले या संदर्भात विजय वडेट्टीवार पाहूया। मध्ये किंवा सत्तेच्या बाजूला गेला त्यांना तो दाऊदही चालतो, दाऊदचा हस्तकही चालतो। आरोप आम्ही केला नाही, हा आरोप भारतीय जनता पक्षाच्या आमदारांनीच केला आहे। गोविंदा हा दाऊदकडून किंवा दाऊदचा जवळीक आहे अशा व्यक्तीस किंवा अशा अभिनेत्याला आणून प्रचार करणं, त्यामागचा उद्देश हेच आहे की कोणी राहिले नाहीत तर मग आता हिरो राहिला आहे त्याचा वापर करायचा, लोक गोळा करायचे, लोक त्याला हिरो म्हणून बघायला येतील पण मत थोडी देणार आहे। दरम्यान ज्यावेळी गोविंदा याने शिवसेनेमध्ये प्रवेश केला तेव्हा गोविंदाला पक्षात कोणतेही पद दिले जाणार नाही किंवा उमेदवारी दिली जाणार नाही असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्टच सांगितलं होतं। मुख्यमंत्र्यांनी त्यावेळेला काय म्हटलं होतं पाहूया। हाँ बिल्कुल, ते आपल्या पक्षाचे स्टार प्रचारक म्हणून काम करतील। अरे भैया आप लोग देंगे क्या टिकट? अरे भैया उनको टिकट नहीं चाहिए, जबरदस्ती उनको क्या टिकट देके गाँव भेज रहे हैं? चुनाव के लिए नहीं आए, टिकट भी नहीं चाहिए। उन्होंने पहले मुझे कहा कि कोई टिकट विकट नहीं चाहिए। मैं बोला मेट्रो का तो टिकट निकालना पड़ेगा, तो बोले वो चलेगा, चुनाव का टिकट नहीं चाहिए। दरम्यान या आधी सुद्धा अनेक असे सिनेसृष्टीतले कलाकार आहेत ज्यांनी राजकारणामध्ये आपलं नशीब आजमावलेलं आहे। कोण कोण असे कलाकार आहेत ज्यांनी राजकारणामध्ये प्रवेश केला आणि यशस्वी सुद्धा झाले पाहूयात ग्राफिकच्या माध्यमातून। स्मृती इराणी ही मालिकेतून तुलसी हे पात्र तिचं घरोघरी पोहोचलं। गेल्या 10 वर्षांपासून केंद्रीय मंत्री आहेत। 2014 मध्ये राहुल गांधी यांच्या विरोधात अमेठीतून पराभव झाला, मात्र राज्यसभेवर त्यांना घेण्यात आलं। त्यानंतर 2019 साली अमेठीतून राहुल गांधींना पराभूत करत विजयी झाल्या। त्यानंतर कंगना रनौत ही भाजपाकडून हिमाचल प्रदेशातील मंडीतून उमेदवार आहे। गेल्या काही महिन्यांपासून भाजपाच्या समर्थनात भूमिका घेतल्याने तिला उमेदवारी देण्यात आली आहे। एम.जी. रामचंद्रन ही दक्षिणेतील सुपरस्टार म्हणून त्यांची ओळख आहे। राजकारणामध्ये मुख्यमंत्री पदापर्यंत मजल मारली, त्यांची कारकीर्द राजकारणात दीर्घ राहिली आहे। एन.टी. रामाराव हे 300 पेक्षा जास्त चित्रपटांमध्ये त्यांनी काम केलं। 1982 मध्ये तेलुगू देसम पार्टीची स्थापना केली। आंध्र प्रदेशचे 10वे मुख्यमंत्री झाले। 1983 ते 1994 3 वेळा मुख्यमंत्रीपदही होते। जयललिता या एम.जी. रामचंद्रन यांनी जयललिता यांना राजकारणामध्ये आणलं। 24 जून 1991 मध्ये पहिल्यांदा मुख्यमंत्री झाल्या, 6 वेळा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली। रजनीकांत 2017 मध्ये राजकारणात पाऊल ठेवलं, पक्षाची स्थापना केली, पण 26 दिवसातच राजकारणाला रामराम केला आणि 2019 मध्ये पक्ष विसर्जित केला। त्यानंतर कमल हसन 2018 मध्ये मक्कम निधी मय्यम पक्ष स्थापन केला। लोकसभेसाठी तामिळनाडूचे मुख्यमंत्री स्टॅलिन सोबत आता हातमिळवणी केली आहे। थलपती विजय हा तमिझगा वेत्री कळगम या राजकीय पक्षाची त्याने स्थापना केली। येत्या विधानसभा निवडणुकीसाठी प्रचारही सुरू केलाय। त्यानंतर जयाप्रदा या तेलुगू देसम पक्षातून राजकीय कारकिर्दीची त्यांनी सुरुवात केली। त्यानंतर सपा आणि 2019 मध्ये भाजपात आल्या। अमिताभ बच्चन 1984 मध्ये अलाहाबादमधून राजीव गांधी यांच्या आग्रहास्तव निवडणूक लढवली आणि ती जिंकली पण।
मात्र चित्रपटात व्यस्त असल्यामुळे 1987 मध्ये राजकारणातून संन्यास घेतला। त्यानंतर जया बच्चन 2004 पासून आतापर्यंत समाजवादी पक्षाकडून राज्यसभा खासदार आहेत। जया बच्चन संसदेतील आपल्या भाषणासाठी प्रसिद्ध आहेत। त्यानंतर अभिनेत्री रेखा ही राज्यसभा सदस्य राहिलेली आहे। वर्ष 2012 ते 2018 असा तिचा कार्यकाळ होता। राजेश खन्ना हे 1991 मध्ये लालकृष्ण अडवाणी यांच्या विरोधात लढले आणि हरले होते। 1992 मध्ये काँग्रेसकडून पोटनिवडणूक जिंकले। विरोधात शत्रुघ्न सिन्हा होते जे भाजपचे उमेदवार होते। धर्मेंद्र यांनी 2004 मध्ये राजकारणात प्रवेश केला। भाजपचे उमेदवार राजस्थानच्या बिकानेरमधून विजयी झाले। 2008 मध्ये राजकारण सोडलं। त्यानंतर हेमा मालिनी या राजकारणामध्ये सक्रिय आहेत। ड्रीम गर्लला भाजपाने मथुरेमधून पुन्हा तिकीट दिलेलं 2014 पासून मथुरा लोकसभेचं प्रतिनिधित्व करतात। राज बब्बर हे उत्तर प्रदेशातील बड्या नेत्यांमध्ये राज बब्बर यांचं नाव घेतलं जाते। ते 3 वेळा लोकसभा आणि 2 वेळा राज्यसभेवर गेलेले आहेत। त्यानंतर विनोद खन्ना हे देखील दीर्घ काळासाठी राजकारणामध्ये होते। 2002 मध्ये केंद्रात पर्यटन मंत्री आणि 2003 मध्ये विदेश मंत्री म्हणून त्यांनी पद सांभाळलंय। बाबुल सुप्रियो पश्चिम बंगालमधून अभिनेता बाबुल सुप्रियो निवडणुकीच्या मैदानात आहेत। त्यानंतर किरण खेर अभिनेत्री 2014 मध्ये चंदीगडमधून भाजपच्या खासदार झाल्या। त्यानंतर 2019 ला दुसऱ्यांदा लोकसभेवर गेल्या। परेश रावल खलनायक ते उत्कृष्ट विनोदी कलाकार म्हणून लोकप्रिय आहेत। 2014 मध्ये गुजरातमधून भाजपच्या तिकिटावर लोकसभेवर गेले। त्यानंतर मनोज तिवारी भोजपुरी सिने क्षेत्रातलं लोकप्रिय नाव। 2009 ला सपामध्ये प्रवेश केला। त्यानंतर भाजपवासी झाले। 2014 ला दिल्लीतून खासदार झाले। आपच्या आनंद कुमार यांचा पराभव केला। त्यानंतर रवी किशन हे देखील भोजपुरी सिने क्षेत्रात लोकप्रिय आहेत। 2014 मध्ये काँग्रेसकडून निवडणूक लढवली, पराभव झाला। 2017 ला भाजपात आले। 2019 ला गोरखपूर मधून खासदार झाले। त्यानंतर दिनेश लाल तिवारी उर्फ निरहुआ भोजपुरी सिने क्षेत्रातला प्रसिद्ध कलाकार सपामधून राजकारणात प्रवेश केला, पराभवानंतर भाजपात गेला। त्यानंतर लता मंगेशकर गान कोकिळा लता मंगेशकर यांना राष्ट्रपती कोट्यातून राज्यसभेवर नियुक्त करण्यात आले होते, मात्र त्यांचा उल्लेख मौनी खासदारांच्या यादीतच झाला। सनी देओल 2019 मध्ये सनी देओलला भाजपाने गुरदासपूर मधून तिकीट दिलं होतं, त्यात त्याचा विजय झाला होता, मात्र या वेळेस त्याचे तिकीट कापले। गोविंदा हा विरार का छोरा अशी त्याची ओळख। काँग्रेसमधून राजकारणात प्रवेश केला, लोकसभेमध्ये विजय होऊन गेला, आता शिवसेनेत प्रवेश केला। त्यानंतर अमोल कोल्हे छत्रपती संभाजीराजे यांच्या भूमिकेमुळे घरोघरी पोहोचले। मनसे शिवसेना राष्ट्रवादी असा प्रवास आहे। शिरूरचे विद्यमान खासदार आणि राष्ट्रपतीचे यंदाचे उमेदवार आहेत। त्यानंतर नुसरत जहां ही प्रामुख्याने बंगाली चित्रपटात लोकप्रिय चेहरा आहे। 2019 मध्ये राजकारणात प्रवेश केला। तृणमूलकडून बसीरहाट मतदारसंघातून लोकसभा सदस्य आहे। पवन कल्याण तेलुगू चित्रपट सृष्टीमध्ये प्रसिद्ध चेहरा। 2008 मध्ये राजकारणात प्रवेश केला। युवा राज्यमचे अध्यक्ष म्हणून प्रजा राज्यम पक्षाची युवा शाखा सुरू केली। 2014 मध्ये जनसेना पक्ष स्थापन केला। त्यानंतर भगवंत मान सिंग विनोदकार गायक आणि अभिनेता म्हणून ओळख। 2022 पासून पंजाबचे 17वे मुख्यमंत्री आहेत। 2014 ते 2022 संगरूरचे मतदारसंघातून लोकसभेवर ते खासदार होते। काही तर कलाकार केंद्रात मंत्री पण राहिलेले आहेत। उदाहरणार्थ विनोद खन्ना मंत्री होते, शत्रुघ्न सिन्हा पण मंत्री होते, आता ते टीएमसी मध्ये, ती गोष्ट वेगळी। तर अशा कलाकारांची संख्या फार मोठी आहे आणि सध्या तर समाजवादी पार्टीतर्फे जया बच्चन राज्यसभेवर आहेत। तर काही ना काही कुठल्या रूपामध्ये हे लोक त्या राजकीय पार्टीशी जोडले जातात आणि त्यांचं काम पुढे वाढवण्याचं काम करतात। टीव्ही चित्रपटातील कलाकारांचा एक मोठा चाहता वर्ग असतो, त्यामुळेच राजकीय पक्षांकडून निवडणूक प्रचारामध्ये कलाकारांना उतरवले जाते। काही वेळेस राजकीय पक्षांनी कलाकारांना थेट निवडणुकीच्या रिंगणातही उतरवलं आहे। त्यातील काही कलाकारांची राजकीय पटलावरील इनिंग भारदस्त राहिलेली तर काहींची फारशी प्रभावी ठरली नाही। दक्षिण भारतामध्ये तर कलाकारांनी स्वतःचे पक्ष काढले आणि सत्तेवरही आले। यंदाच्या लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाने छोट्या पडद्यावर श्रीरामाची भूमिका साकारणारे अरुण गोविल यांना उतरवलेला आहे। मात्र रामायण महाभारत मालिकेतील कलाकार याआधी देखील निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले आहेत। रामायण महाभारतातील कोणते कलाकार आहेत ज्यांनी राजकारणामध्ये आपले नशीब आजमावले, पाहूयात।
अरुण गोविल यांना रामायण मालिकेतून रामाच्या भूमिकेमुळे लोकप्रियता मिळाली। यंदा मेरठ सारख्या मुसलमान बहुल क्षेत्रात भाजपाकडून उमेदवारी मिळाली आहे। त्यानंतर अरविंद त्रिवेदी रावणाची भूमिका त्यांनी साकारली होती रामायणामध्ये, त्यामुळे लोकप्रिय ठरले। भाजपाने गुजरातमध्ये साबरकांठा या मतदारसंघातून त्यांना लोकसभेवर पाठवले। दीपिका चिखलिया पडद्यावर सीतेची भूमिका साकारली। 1991 मध्ये वडोदरातून भाजपा उमेदवार होत्या। निवडणुकीमध्ये 34,000 मतांनी विजयी झाल्या। नंतर नितीश भारद्वाज महाभारत मालिकेत श्रीकृष्णाची भूमिका साकारली। 1996 मध्ये जमशेदपूरमध्ये भाजपा उमेदवार होते। निवडणुकीमध्ये 55,000 मतांनी विजयी झाले। पुढे 1999 मध्ये मध्य प्रदेशातील राजगडमध्ये लढले आणि हरले। त्यानंतर राजकारण सोडले। रूपा गांगुली महाभारत मालिकेमध्ये द्रौपदीची भूमिका साकारली। 2016 मध्ये राज्यसभेवर गेल्या। राष्ट्रपती नियुक्त खासदार म्हणून त्यांनी काम केलं। कार्यकाळ 2022 मध्ये संपला। आजच्या जय विशेषमध्ये इतकंच। सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र।